आता आपण पुढच्या रेसिपीकडे जायचं. पुढची रेसिपी काय आहे? रेशाडो बांगडा. रेशाडो बांगडा. असं काय नाव आहे त्याचं, रेशाडो म्हणजे? रेशाडो बांगडा म्हणजे हे सगळे मसाले एकत्र मिळून त्याला वाटले जातात. ओके. फक्त विनिगर मध्ये, शिरका ज्याला आपण म्हणतो. ही प्युअर गोवानीज डिश? प्युअर गोवानीज. ओके. आता साहित्य सांगतं काय काय? बांगडा, रवा, मिरची, लवंग, काळी मिरी, शिरका विनिगर ज्याला आपण म्हणतो, लसूण, आलं, दालचिनी, चिंच, जिरा, साखर आणि मीठ. ओके. हे आपण फक्त धुवून घेतलंय का काय केलंय? धुवून मीठ लावलंय थोड्या वेळासाठी, बस चव येण्याकरता. दॅट्स इट. बाकी अजून काय केलं नाही. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया आपण प्रत्यक्ष कृतीकडे. काय करणार आहोत आपण मला सांगा. तुम्हाला एक बाऊल लागेल ना सगळं एकत्र करायचं. ओके. आता ह्याच्यात आपण काय काय घालणार आहोत? ह्याच्यात आपण आता आलं हे आपण सगळं एकत्र करणार आहोत का? ओके. लसूण, मिरची पण टाकली. हे लसणाच्या पाकळ्यांसकट आपण ह्याच्या सकट टाकायचं का? ते टाकू शकतो आपण, आवडत असेल तर. आवडत असेल तर. ओके. वास घुमघुमीत येतो. मिरची, लवंग अर्धा चमचा, आठ. ओके. दालचिनी, चिंच, अर्धा टीस्पून जिरा, साखर आणि मीठ. म्हणजे त्या मसाल्याला पण चव आली पाहिजे ना. ऍब्सोल्युटली. आता हे आणि ह्याचं काय करायचं? विनिगर वाटताना आपण त्या मिश्रणात टाकायचं. ओके. म्हणजे आता हे आपल्याला डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकायचं आणि ते मिक्सरमध्ये टाकल्यानंतर त्यात विनिगर टाकून वाटायचं. 1 चमचा 2 चमचे किती? नाही, ओला झाला पाहिजे मसाला. म्हणजे ओलसर होईल. ओलसर म्हणजे साधारणपणे हा असा होईल, असा मिक्सर मधून काढायचा. बरोबर की नाही? थोडक्यात काय, हा आमचा रिशाद मसाला. बरोबर की नाही? ओके. आता पुढे काय करायचं? पाणी अजिबात लागता कामा नये या मसाला. बरं. पाणी टाकताच का? म्हणून विनिगरचा उपयोग केला जातो पाण्याऐवजी. ओके. तर ठीक आहे. आता काय करायचं मला सांगा. हे तर आपलं काम झालं सगळं. आता आपण हे तिकडे नेऊया. ह्याला चिरायचं. तसं हे बघा चिरलंय दोन्ही बाजूने. ओके. मसाला दोन्ही बाजूने लागला पाहिजे. ओके. 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 आपण इकडे चिरायचं. असा चिरला जातो. ओके. मसाला व्यवस्थित बसेल तसा. आता ह्याच्यात मसाला भरायचा का? मी भरून घेऊ आपण दोन्ही बाजूने. आणि जास्त नाही का भरायचं? तुम्हाला हवं तेवढं. जास्त तिखट बरोबर आणि मसालेदार पाहिजे असतील तर तुम्हाला जास्त टाकावं लागेल. ओके. पटापट आपण भरून घेऊया. म्हणजे ते रव्याचं काय करायचं आपल्याला? रव्यात आपल्याला हे ना लोळवतो, जसं आपण रोलिंग करतो म्हणतो ना, ह्याला आपण असं बुडवायचा आणि सगळीकडे रवा लागला पाहिजे. म्हणजे तो मसाला पण आत इंटॅक्ट राहील व्यवस्थित. आणि जरा क्रिस्पी, ज्याला आपण कुरकुरीत म्हणतो. आपण इकडे आणि हे उतरल्यानंतर डायरेक्ट खायला सुरुवात करायची? कशाबरोबर खाता येईल आपल्याला? भात, सार आणि फ्राय बांगडा. कोकणाचं जेवण सुरू. गोव्याचं जेवण आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बांगडा फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बांगडे, लाल सुक्या मिरच्या, लवंग, काळी मिरी, लसूण, आलं, रवा, दालचिनी, चिंच, जिरं, साखर, मीठ आणि विनेगर. कृती: आलं, लसूण, मिरच्या, लवंग, दालचिनी, काळी मिरी, जिरं, साखर आणि मीठ हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. वाटताना त्यामध्ये विनेगर घालावा. बांगड्याच्या दोन्ही बाजूंना चीर देऊन त्यामध्ये हा मसाला भरून घ्यावा. भरले बांगडे रव्यात घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत.